सौकार आणि त्यांच्यासोबत हर्षल. तर गोलंदाजी माग होते, गोलंदाज आपण पाहतोय मनीष. खाम संघ आज मात्र नक्कीच एक वेगळ्या शैलीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर त्यांना साथ सुद्धा आपण पाहतोय बल्ले संघाच्या माध्यमातून. नक्कीच तोडीस तोड प्रत्युत्तर नक्की दिलं जाईल. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताय. सामना होते सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान चेंडू हाताळला गेलाय. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आहे आणि थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल इथे मात्र मनीषाच्या माध्यमातून डॉट आलाय. बल्ले संघ इथे मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा अधिकची उचली केली. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळालाय आणि इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. अवंत स्वरूपाची धाव आली. अवंत स्वरूपाची धाव आणि इथे मात्र श्री गणेश झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना बल्ले संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅन नक्कीच क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळाले. मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू नक्कीच होता. झेल काही टिपता आला नाहीये आणि इथे मात्र एक सिंगल प्राप्त केली गेली आहे. एका धावेने नक्की धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 2 आकड्यावरती. चांगली सुरुवात एक संत संयमी आणि एक सेन्सिटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा, एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय. ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर होता. नक्की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि या नक्कीच इथे मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय मनीष यांच्या माध्यमातून चेंडू हाताळले जात आहेत. आतापर्यंत पाहिले की 2 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक पहिला. हर्षल मैदानाच्या बाहेर. आपण त्वरित दाखल व्हायचंय कारण आपण संध्याकाळी सत्र अनुभवतोय. आपल्या परिसरात नक्कीच कुठेतरी अंधार लवकर होतो, त्यामुळे आपल्याला बाळलेचा सामना करावा लागू शकतो. ही जर आपली इच्छा नसेल तर प्लीज थोडं कॉपरेट करा. मित्रांनो, आपण पाहिलं गेलं तर धावसंख्येवरती धावा नक्कीच लागल्या. संघ धावसंख्या जाऊन पोहोचले 2 आकड्यावरती आणि कुठेतरी आपण पाहिलं गेलं तर हर्षल मात्र माघारी परतलेत. यावेळी मात्र कोणत्या प्रकारचा एक विशेष आणि दर्जेदार कामकाज मात्र त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये घडलं नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खेळाडू क्रमांक 3 अर्थात नागेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मागवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मनीष. पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय. वार पे पलट वार, गेंद जाएगी सीमा पार, चौकार. आणि इथे मात्र नो चेंडू हाताळला गेलाय. पंचांनी मात्र आमच्यापर्यंत इशारा दर्शवला की हा नक्कीच नोच प्रकारचा चेंडू हाताळला गेला आणि इथे मात्र गोलंदाज दंडित केलाय. अशा प्रकारे हा 5 धावा पंजा मात्र धावफलकावरती ऍड झालाय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल नक्कीच इथे मात्र फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक मध्ये फलंदाज अजूनही नागेश आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण त्यांच्या बॅटमधून हा चौकार नक्कीच आलाय. पुढचा बॉल इथे मात्र समोर देशाला खेळून काढलाय. शॉर्ट बुडवलं क्षेत्ररक्षक आहेत. थोडे लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं कारण थोडा चालाक्य थोडा चतुरपणाचा दाखवला असता अधिक थोडा वेगाने मात्र चेंडूपर्यंत आले असते, कलेक्शन केलं असतं, फेकी केली असती तर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र ह्या गोष्टी राहिल्या जरतरच्या आणि मगाशी म्हणालो मी क्रिकेटमध्ये जरतरला खूप अंतर आहे कारण त्यासाठी आपल्याला एक
ऍक्टिव्हपणा मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागतो, थोडंसं ऍक्टिव्ह राहणं गरजेचं असतं, ते कुठेतरी कमी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकेटमध्ये आपण पाहतोय बाबू शेलार आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, आणखीन एक गडी बाद, मोठी विकेट, बाबू मैदानाच्या बाहेर. आपण पाहायला गेलं तर एका षटका अखेरा धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 8 आकड्यावरती. येथे मात्र मनीषांचं कौतुक करावं लागेल, कारण सलामी आली अर्थात स्फोटक जोडी होती ती अर्थात हर्षद आणि या बाबू यांना मात्र माघारी पाठवलंय. खऱ्या अर्थाने डगाडमध्ये आता आराम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, प्रमोद आपल्याला पाहायला मिळतात. आज नवीन गोलंदाजी महाकोती सज्ज होत आहेत. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी महाकोती आपण पाहतो सज्ज होत आहे. साहिल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रमोद सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र नागेश आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र संघाला सावरावं लागणार आहे, कारण पाहिलं गेलं तर बाबू आणि हर्षद मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. आता मात्र संघ अडचणीत आहे, त्याला बाहेर काढावं लागणार आहे. काढलं जाईल का? पुढचा बॉल हो काढला जाईल, कारण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय नागेशचा ब्रांड दाखवणारा दर्जेदार शानदार रुबाबदार षटकार. अच्छा चला बॉल द्यायचा प्लीज जा. चला विनंती असेल बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये, कारण नागेश यांच्या बॅट मधून आपण पाहिलं गेलं तर मोठा फटका आला आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं पाहिलं तर धावसंख्येवरती एक मायाची फुंकर मारावी ना, आणि धावसंख्येला एक संजीवनी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कारण इथून खऱ्या अर्थाने एक अप्रोच आणि खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं नागेश यांचा वाढणार आहे. कारण मी मगाशी म्हणालो की बाबू आणि हर्षद मात्र मैदानाच्या बाहेर गेले तर डगआउट मध्ये आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आता खरी जबाबदारी आपल्याकडे आहे. आता मात्र तो खेळ सातत्यपूर्ण मैदानाच्या आत दाखवावा लागणार आहे. पुढचा बॉल कुठं बेता पुन्हा एकदा पाहिलं तर काऊ कॉलेज झालं की चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक येतात डीप मधून. एक धाव तो नक्कीच पूर्ण होते, उभेचा प्रयत्न केला जाईल का? मात्र नाहीये. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. एकापेक्षा अधिक इथे काही मिळत नाहीये. एका धावेवर मात्र समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एका धावीने आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा फलकावरती लागल्यात. बॉल संघ आपण प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता, साहिल आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. पुढचा बॉल ऑफ केलाय, फटका फसलाय पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. इथे मात्र बॅड जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र सुखरूप होताना पाहायला मिळतात. मित्रांनो इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र झेल काही टिपता आला नाही. मित्रांनो मी जेव्हा समालोचन करतो तेव्हा नक्की एक बाब आवर्षण नक्कीच सांगतो की आपण त्याला आउटमध्ये आपण जर क्षेत्ररक्षण करत असाल ना तर आपला हँड अँड आय कॉर्डिनेशन आपला चांगला असावं लागतं. आपले चेंडूवरती शेवटपर्यंत नजर असावी लागते. हे मात्र कुठेतरी या 2 गोष्टींची मिळेल खऱ्या अर्थाने याचं मिश्रण ही मात्र कुठेतरी आपला अस्पष्ट पाहायला मिळालंय. ही बाब मात्र महत्वाची आहे, कारण आपण चेंडूमध्ये शेवटपर्यंत नजर जर ठेवली असती तर मात्र इथे झेल टिपला आला असता. मात्र गोलंदाज साहिल याचं मात्र कौतुक करेल, कारण त्याने संधी निर्माण केली होती. कारण मित्रांनो संधी मिळत नाही, ती निर्माण करावी लागते आणि ते निर्माण करण्याचं काम गोलंदाजच्या माध्यमातून मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता, साहिल आपण यांना पाहतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू आपण पाहतोय, सबमरीन डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. बॅटच्या खालून नक्कीच चेंडू जाऊन विसरला जातोय तो अर्थात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. साहिलचं मात्र कौतुक करावं लागेल,
कारण पाहिलं गेलं तर नक्कीच झेल निसटल्यानंतर कुठेतरी या जखमेवरती मीठ चोळलं जाईल का हे चित्र नक्कीच मागाशी सुद्धा पाहायला मिळालं, मात्र आता नाहीये. कारण पाहिलं गेलं तर ज्या प्रकारे आपण ज्या धाटणीच्या ज्या आविर्भावाने आपण गोलंदाजी करतोय ते सातत्यपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये साहिलकडून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये हाताळला गेलाय. टप्पा थोडा मागे ठेवला. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती विविधता, हे खऱ्या अर्थानं ब्रह्मास्त्र आहे. त्या ब्रह्मास्त्राचा पुरेपूर वापर साहिलकडून मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती या 2 गड्यांच्या मधले 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या. आता चांगला षटकावरून अद्याप पाहायला मिळतोय साहिलच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात, फलंदाज सुद्धा सज्ज होता. आपण पाहतोय प्रमोद यांना आपण पाहतोय स्ट्राईक हँड वरती. रनवे मध्ये इथे मात्र बिघाड झालाय. बेल्स माफ करा, बेल्स इथे मात्र खाली पडल्यात. हवेचा वेग सुद्धा आपल्याला अधिक वाढताना पाहायला मिळतोय. जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र डिरेक्ट शरीरावरती आदळलाय आणि इथे मात्र पंचांचा बोल आसमानाकडे. विकेटचं पतन, आणखीन एक गडी बाद. ओ यू ठी तुझे आपण पाहिलं तर नक्कीच इथे माघारी परतावं लागलंय. आणि मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर थोडस स्पीडअप करा. बॅट्समॅनला विनंती करतोय, बॅटरला विनंती होती आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तसेच फिल्डिंग करणारा संघ अर्थात खाम संघाला विनंती करतो आपण वारंवार ग्रुप मीटिंग करू नका, विनंती असेल आपल्याला. तसेच मित्रांनो आपण दहावीर चषक पाहतो, त्यामध्ये कुठेतरी आज सोनार सिद्ध धाटव या संघाला मात्र पराभव अंतिम सामन्यामध्ये पत्करावा लागला. मित्रांनो क्रिकेट आहे मित्रांनो, हार जीत नक्कीच होत असते, मात्र शेवटपर्यंत आपण जी झुंज दिलीत, जे आपण खऱ्या अर्थानं आपला मेहनत आपला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला त्याला नक्कीच सलाम असेल. कारण मित्रांनो म्हणतात नाही इतिहास फक्त जिंकल्याचा असतो असं काही नाही, पराभव सुद्धा नोंद केली जाते. फक्त आपला इतकंच आहे की आपल्या संघर्षामध्ये ताकद असली पाहिजे. ते खऱ्या अर्थानं आज सोनारचे धाटव संघाची आपल्याला पाहायला मिळाली. सुद्धी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, मात्र कुठेतरी या पराभवाची आज अंतिम फेरीमध्ये चव मात्र आपल्याला चाखावी लागली. चव मैदानाच्या आतमध्ये अर्थात सोनार सिद्ध करंडक 2026 मध्ये. पुढचा बॉल अर्थात पहिलाच बॉल आहे, आपण पाहतो गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय ऑफस्टिकच्या बराच बाहेर. इथे मात्र पंचाने आमच्यापर्यंत इशारा दर्शवला कवायत करून की हा अवांतर स्वरूपाचा चेंडू असणार आहे. अर्थात अवांतर धाव इथे देऊन गेलाय. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 अर्थात ओव्हर नंबर 3 चा खेळ मात्र इथे पाहायला मिळतोय, मार्गस्थ होतोय ते अर्थात गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पॉइंटच्या दिशेला खेळून काढलाय. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीयेत. नागेश इथून मात्र मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक गडी बाद. त्याच धाटणीची, त्याच शैलीची, त्याच दर्जाची खऱ्या अर्थानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. नुसतं गोलंदाजी होत नाहीये तर क्षेत्ररक्षण तेवढ्या दर्जाचा, तेवढ्या क्लासचं मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. आणि त्याचाच मोबदला पाहायला गेलं तर कुठेतरी भले संघाला मात्र इथे जोखडून ठेवलं गेलंय. कारण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येवरती धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 गडी मात्र माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत. मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल नक्कीच केला जातोय. पुढचा बॉल पुन्हा अखूट टप्प्याचा होता. पाहायला गेलं तर नक्कीच दिशा चांगली निवडली आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, हा येतोय वेळेनंतर चौकार.
कारण मैदानाच्या आतमध्ये आले, अकुटप्याचा चेंडू पाहिला, त्याला मात्र दिशा सुद्धा पाहिली की ह्या स्पेस मध्ये कुठेतरी आपल्याला मोकळी जागा मिळते, धावा येतील हा मानस नक्कीच मनाशी गाठला आणि इथे मात्र 4 धावा आल्यात. या 4 धावेने कुठेतरी धावफलकामध्ये थोडीशी आपल्याला बदल अर्थात उंची गाठताना पाहायला मिळाली आणि स्वतःचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला गेला असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 22 आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 4 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात बल्ले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागवती गोलंदाज सज्ज होतात पुन्हा एकदा निखिल. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिजे की तर पंचाने इशारा आमच्यावर दर्शवलाय, कारण दिशाहीन गोलंदाजी यष्ट्यांचा वेध घेणार का अशा प्रकारचा चेंडू हाताळला गेला, मात्र कुठेतरी यष्ट्यांना मात्र मिस केलं गेलंय आणि अवंत स्वरूपाची धाव आली आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा भर होतीये. थेंबे थेंबे तळे साचे असं काहीच नक्षी समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. 23वा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल अकुल टप्प्यात होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची नक्की इनर घेत अर्थात चायनीज कड आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय. प्रयत्न नक्की छान केलेत, मात्र पंचाच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आले. 3 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाला. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर शॉर्ट फाईनल अंकी क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठा केली. धावेसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाली आणि इथे मात्र 1 धाव नक्कीच वाचवले, कारण त्यांना एका धावेचं महत्व माहिती आहे. त्यासाठी केलेली धाव मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाली आहे. या 3 धावे नक्की धावफलक पुन्हा एकदा सरसावलंय. 26वा धावफलकावरती लागतायत. पुढचा बॉल उडवलाय, उंची तर गाठली, अंतर कापलं जाईल का? हो, कापलं गेलंय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6वा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 32 आकड्यावरती. माफ करा, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. मात्र इथे मात्र मंगेशचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. धावांचं ओघ नक्कीच वाढताना पाहायला मिळाला आणि हा मोठा फटका नक्कीच आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वाह, काय क्लासिकल फटका पाहायला मिळाला. नक्कीच क्रीज मध्ये आपल्या क्रीजचा पुरेपूर वापर केला. थोडस बेंड नक्कीच झालेत. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. चेंडूला येऊ दिला. चेंडूचा फ्लो आपण पाहिला तर नक्कीच चांगला पाहायला मिळाला बॅटचा आणि नक्कीच चेंडूला मात्र सीमारेषा नक्की धाडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र एकच धाव मिळाली आहे, मात्र एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्कीच आता मात्र कुठेतरी एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागणार आहे आणि तो नक्की देण्याचं काम आहे ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं. तो एका बाजूला आपण पाहतो मंगेश आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो या शरद आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. चुका घडतायत मोक्याच्या क्षणी मात्र खाम संघाच्या चुका घडतायत. मित्रांनो, चुका मात्र अंगलट येत आहेत का हे मात्र पाहावं लागणार आहे. 3 षटकांचा इथे मात्र अंत जरूर झाला. मित्रांनो, पाहिलं गेलं तर या शेवट चेंडूमध्ये मात्र कुठेतरी बॅटची नत्रीला लिडिंग एज घेतली होती, मात्र एसटी रक्षक आपण पाहतो या मनीष आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून मात्र चुकी घडली आहे आणि झेल मात्र निसटलाय. मात्र नक्कीच भले संघाचं कौतुक करावं लागेल, कारण पाहिलं गेलं तर कुठे संघ अडचणीमध्ये होता, त्याला मात्र कुठे सावरण्याचं काम केलं गेलंय. कारण पाहिलं गेलं तर नक्की फायटिंग स्कोर कुठेतरी निर्माण करण्याचा जो मानस आहे, जो प्रयत्न आहे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मित्रांनो म्हणतात ना, हे क्रिकेट या संघर्ष करण्याचं मैदान आहे. इथे आयतं कधीच मित्रांनो काही मिळत नाही. इथे कष्ट मेहनत ही प्रामाणिकपणे करावी लागते आणि ती प्रामाणिकपणे केली जाते. त्याचं नक्कीच उत्तम उदाहरण आपण पाहिलं तर बले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मागवती सज्ज होत आहेत. सुशांत, नाव सुशांत आहे. फलंदाजाला शांत ठेवलं जाईल का पाहावं लागेल. पहिल्याच बॉल वरती चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र पंचांचा इशारा आला, हा नो चेंडू असणार आहे. इथे मात्र गोलंदाला दंडित केले गेले. या एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 39 आकड्यावरती 39. चांगली टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर प्रयत्न, वा सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, नक्कीच डोळ्याचं पारणं फिरणारी फिल्डिंग इथे पाहायला मिळते. मित्रांनो, ही असते खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं प्रेम आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि संघावरती असलेली कमिटमेंट कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. झेल नक्कीच टिपता आला नाहीये किंवा प्रयत्न चेंडूचा आडवता आला नाहीये, मात्र एफर्ट नक्कीच छान पाहायला मिळालेत. पुढचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच पॉईंट खेळून काढलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. इथे मात्र या वाघाने नक्कीच दहशत वाजवली आहे. नाव आहे मंगेश. त्याला पाहतोय ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत ना, खरं तरच ही फलंदाजी करण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं, कारण संघ अडचणीमध्ये आहे, त्याला सावरण्याचं काम केलं गेलंय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. मात्र बाकासुरासारखा इथे मात्र धावताना पाहायला मिळतोय तो अर्थात मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, पुढचा बॉल आता मात्र खोळात टाकलाय. इथे मात्र आत्महत्या, विकेटचं पतन. काही गरज नव्हती असं म्हणावं लागेल, कारण मंगेशच्या बाणूत मात्र धावायचं होत्या, मात्र काहीतरी जाणलं असेल, काहीतरी वेगळा माइंड आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथे मात्र मंगेशला माघारी परतावं लागलंय. आणखीन एक धक्का डीजे. नवीन बॅटर मैदानाचे दाखल होत आहेत. तुषार, पुढचा बॉल, पुढचा बॉल आपण पाहिलं टप्प्याचा आणि इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. पंचांचा बोर्ड आसमानाकडे, आणखीन एक गडी बाद. तू चल माया डीजे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 49 धावा धावफलकाला 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 50 धावांचं लक्ष असणार आहे. या लक्ष्याचा कसं पाठलाग केला जाईल, खाम संघ याचा कसं प्रत्युत्तर देईल किंवा बल्ले संघ याच्यावरती कसा अंकुश लावला जाईल, याचं मात्र आपण धावतो समालोचन आमच्या साथी समालोचकांचे आज खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. तर अर्थात मी ऋषिकेश सरांना आमंत्रित करतोय आणि आपल्या वाणीतून आलेल्या प्रेक्षकांना आणि आपल्या AK स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांना आपण मात्र मंत्रमुग्ध करायचंय. मी घेतो तो आपली रजा घेतो, मात्र कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आपली मानाची, अभिमानाची, परंपरेची आणि धाटावकरांची मानाची स्पर्धा अर्थात सोना सिद्ध करंडक 2026 पर्व 6. धन्यवाद.
चेक चेक. हॅलो, बघा मला स्टेजवरती एक चावी सापडले. तर ती गाडीची चावी एक बाईकची कुणाची असेल तर त्यांनी घेऊन जायचे. स्टेजवरती येऊन संपर्क साधायचा आहे. बघा कुणाची असेल तरी घेऊन जा. स्टेजवरती चावी आहे, संपर्क साधा. भेटीला आले एका बाजूला टीम श्री अजय 11 खांब आणि बी पक्षामध्ये बल्ले टीम आपल्याला खेळताना पाहायला भेटते. बॅटिंग मार्क वरती आपल्याला संघ पाहायला भेटतोय. अजय 11 खांब विजयासाठी आव्हान ठेवले. तब्बल 24 चेंडू आणि 50 ची आवश्यकता असेल. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बाबू, मागच्या मॅचचा हिरो बाबू आलेत गोलंदाजी मार्क वरती. क्वालिफायची मॅच 50 ची आवश्यकता. पहिला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अरे बॅटने स्ट्रोक मारायचा होता, बॅट आणि बॉलचा जास्तीचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. एका डॉट बॉलच्या मदतीनं आणखी सुद्धा खातं उघडलं नाही. क्वालिफायची मॅच 50 ची आवश्यकता. 4 शतकं हाताळायची. गोलंदाज बाबू आलेत. पुढचा बॉल आपल्या शतकातील. या स्पर्धेमध्ये सर्व आयोजक, प्रेक्षक तसेच सर्व मान्यवर, मी समालोचक ऋषिकेश साळुंके तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नाला मात्र सफलता गेले, यश प्राप्त भेटलंय. मात्र एक संघाचं खातं व स्वतःचं खातं ओपन केलंय. श्री गणेश झालाय धाव फलकावरती. एक सिंगल जोडली गेले. एक सिंगल आले धाव फलकावरती. 50 चा पाठलाग करायचा आहे. आपल्या शतकातील पुढचा चेंडू असेल. 2 चेंडूचा खेळ संपला. एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेले. एकेरी धाव संख्या. पुढचा बॉल आपल्या शतकातील बाबू. मॅचला करायची सुरुवात. कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च करायचा नाही. दोन्ही संघाला विनंती असेल. पुढचा बॉल. ओ या वेळेला मात्र वेगाने टाकला होता. गोळीच्या वेगाने चेंडू हाताळलाय. मात्र निर्धाव चेंडूवाला डॉट बॉल येताना पाहायला भेटलाय. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड स्थिरावले. काय गोलंदाजी केलं आजच्या दिवसामध्ये बाबूने. बाबूचं कौतुक करावं इतकं फारसं कमी असेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी चांगली केली. या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. पुढचा बॉल आपल्या स्पेल मधील. ओ पुढे येऊन डान्सिंग डाऊन केलाय. एक्स्ट्रा कव्हर खेळून गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतील. एक धाव कंप्लीट केली गेले. त्वरित फेकी केली गेली. एकच सिंगलवर मान्यता केली. एका सिंगलच्या सहाय्याने संघाचा धावफलक पुढे सरसवलाय. धावफलकावरती धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला भेटते. 2 धावा धावफलकावरती. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडूंना बाकी असतील. बाबूच्या माहितीसाठी शेवटचे 2 बॉल. पुढचा बॉल आपल्या शतकातील मनीष. शॉर्ट पिच होता. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक दोघे चेंडूच्या मागे धावतायत. रेस लागले चेंडू मध्ये व क्षेत्ररक्षकामध्ये. बॉल ओलांडले सीमा. बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सोना सिद्ध महाराज करंडक 2026 चौकार. हा या आकड्यावरती शतकातील शेवटचा बॉल असेल. मोठा फटका आला जरूर मनीच्या बॅट मधनं आपण पाहायला गेला. आडवा बॅटनं स्ट्रोकला खेळला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूच्या मागे पळत होते. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये मात्र रेस लागली होती. अंतिम मात्र चेंडू विजयी झाला. शेवटचा बॉल. आणखीन एक बॅटची इनसाइड एज. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. दिवसा डवळा धाटाव मध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. मात्र इथे अजून एक सिंगल घेतली गेले.
आणि एका सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती. बिनगडीबाज 7 धावा धावफलकावरती लागल्या. शतक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. पहिल्या शतकाखेरीस 7 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी 43 ची आवश्यकता असेल टीम अजय 11 खांब या संघाला. 18 चेंडू 43 ची आवश्यकता. आपल्या संघाच्या कुठल्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवणार संघाचा कर्णधार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला नागेश येताना पाहायला भेटतील. नागेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलेत. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी नागेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. आता मात्र शतक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेत. स्ट्राईकला फलंदाज मनीष एक चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. चांगली फलंदाजी मनीषच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही 18-43 ची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र 18-43 मॅचला होती सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पुढचा बॉल. पहिला चेंडू आपल्या शतकातील असेल. नागेश बॉलिंग मार्कला तयार. पहिला बॉल. पहिला बॉल लोअर फुल टॉस अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकाची चुकी मात्र बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय नशिबाचा षटकार. आलाय. नागेशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. संधी निर्माण केली होती. क्षेत्ररक्षकाची नाही लाभली साथ. त्याला आला मात्र 6 धावा. षटकार. पुढचा बॉल. हो यावेळेला शॉर्ट पिच बॉल शॉर्ट पूल केलाय. टायमिंग सक्सेसफुल. बॉल निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय उत्तुंग असा चौकार. फलंदाजी केली मनीषने. आतापर्यंत आपण पाहायला गेला 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. 17 धावा धावफलकावरती. 17चा खतरा पुन्हा एकदा मैदानामध्ये. हो आणखीन एक शॉर्ट पिच बॉल. हाफ ट्रॅकर. टायमिंगचा पुरेपूर वापर. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. चौकार संघाचे धावसंख्या 21 या आकड्यावरती. नागेशवरती विश्वास दाखवला संघाने मात्र त्या विश्वासाला सार्थ अजूनपर्यंत गेला नाही. 3 चेंडू टाकले सर. 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 3 चेंडू मध्ये महागडा ठरलाय. तब्बल 3 चेंडू मध्ये नागेशने 14 धावा खर्च केल्यात. जशी गोलंदाजी त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये टाकली होती त्या पद्धतीची गोलंदाजी आता मात्र क्वालिफायच्या मॅच मध्ये नागेशकडून होत नाही. थोडीशी फिंगर रोलिंग कुठे होत असताना आपल्याला पाहायला भेटत नाही. कधी लोअर पुलटॉस पडतोय, कधी शॉर्ट पिच पडतोय, कधी ओव्हर पिच पडतोय. अशा प्रकारचे बॉल आज मैदानामध्ये नागेशचे आपल्याला पाहायला भेटतात. शेवटच्या मॅच मध्ये अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. शतक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती नागेश. आपल्या शतकातील पुढचा बॉल. मनीष काय बॅटिंग करतोय. अजय 11 खांब हा संघ. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर लगेच चेंडू खाली बसला. मात्र एक हलक्या त्याने कट केलाय. पंच केलाय बॉलला. एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. अजून शतकातील शेवटचे 2 चेंडूंना बाकी असेल. 50चा पाठलाग करायचा. 22 धावा धावफलकावरती. अजूनही 28 धावेची आवश्यकता. 14 चेंडू आणि 28 धावा. आपल्या शतकातील पुढील बॉल. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चुकी केले. कॅचेस विन द मॅचेस असे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये म्हटलं जातं. पण इथे काय चुकी घडली. खराब फेकी सुद्धा झाली. मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले गेल्यात. या दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या आपण जाऊ पोचते तब्बल पाहताय 24 या आकड्यावरती. ही चुकी किती महागात पडेल क्षेत्ररक्षण करणारे टीम बल्ले या संघाला.
झेल सुटलाय. आघाडीला आलेला फलंदाज साहिल याचा. साहिलला आता मात्र काहीतरी आगळं वेगळं रूप मैदानामध्ये धारण करावं लागेल. आता मात्र शांत बसून चालणार नाही, हात खोळावे लागतील. जीवनदान भेटलंय. पुढचा बॉल. ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केले, कव्हरला खेळून काढलाय. बॉल अगदी जमिनीला घासत पुसत चाटत सोनार सिद्ध महाराज आलाय चौकार. डीजे संपला. पहिल्या 12 बॉलच्या खेळानंतर धाव फलकावरती धावसंख्या 28 या आकड्यावरती आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल टीम अजय 11 खांब या संघाला 22 रनांची आवश्यकता. 12 चेंडू 22 ची आवश्यकता. रिक्वायर रन रेट आपण पाहू शकता 11.00 च्या सरासरीने मैदानाच्या मध्ये अजय 11 खांब संघाच्या 2 बॅटर्स मनीष आणि साहिलला ही जबाबदारी बाळगावी लागेल. प्रमोद गोलंदाजी मार्क वरती आलेत. तिसरं शतक हाताळण्यासाठी खूप इम्पॉर्टंट शतक असेल. या शतकामध्ये जर धावा रोखल्या तर मात्र संघाला मात्र अपयशापासून यशाकडे जाणारा रस्ता दाखवेल आणि जर या शतकामध्ये जर धावा आल्या तर मात्र खांब हा संघ यशाकडे धावताना दिसेल. पहिला बॉल. ओ खोलो टप्प्याचा चेंडू होता. लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट काऊ कर्नर रिझन मध्ये घेऊन काढले. एक धाव कंप्लीट केले गेले. दुहेरीचा प्रयत्न केला जात आहे. चांगली फेकी आपल्याला पाहायला भेटते. टीम बल्ले या संघाकडनं एक धाव निश्चितपणे प्राप्त केली गेले आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाचा धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या तब्बल 29 या आकड्यावरती. 29 ऑन अ स्कोर बॉल लॉस ऑफ 0 विकेट्स. 29 धावा धावफलकावरती लागावल्यात. 12 बॉल 22 ची आवश्यकता होती. आता मात्र ती मॅच 11 बॉल आणि 21 ची आवश्यकता. जिथं आपण पाहायला गेलात पहिली मॅच अजय 11 खांब आणि वी पक्षामध्ये टीम होती तेव्हा मात्र अशीच हाय व्होल्टेज मॅच झाली होती आणि पहिली मॅच सुद्धा हाय व्होल्टेज झाली होती आणि दुसरी मॅच सुद्धा त्याच प्रकारची आपल्याला पाहायला भेटते. अजय 11 खांब आणि वी पक्षामध्ये आपल्या टीम पाहायला भेटते. बल्ले पुढचा बॉल. ओ यावेळी लोअर फुल टॉस होता. आडवा बॅटने खेळून काढलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या वेगाने आलेत. एक कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न केलाय. खराब पैकी 2 कंप्लीट केले गेल्यात. तिहेरीचा प्रयत्न केला जात आहे आणि काय मैदानाच्या मध्ये 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चौथीचा प्रयत्न केला जाणार की नाही. नाही 3च धावानं रोखून ठेवलंय. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. 3 धावा धाव फलकावरती. तिहेरीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 32 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला भेटले. अजून 18 ची आवश्यकता असेल. ही चुकी मैदानाच्या मध्ये महागात पडू शकते. बघा ना मगाशी झेल सुटला फलंदाज साहिल याचा. तदनंतर आपण पाहायला गेलात तर आता खराब फेकी झाली आणि एक्स्ट्राच्या 2 रन आपण दिल्यात. अशा छोट्या मोठ्या चुक्या मॅचला कुठेतरी नेऊन बसवेल. अशी चुकी करू नका. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार जीत तर नक्कीच होते. पुढील बॉल. ओव्हर पिच बॉल. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढा. लॉंग ऑनला खेळून काढा. क्षेत्ररक्षक बाबू चेंडूच्या खाली वेगाने धावले. एक कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न खराब पैकी पाहायला भेटले बाबूच्या माध्यमातून. तदर मात्र 2 धावा या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावले. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. अर्थातच ती म्हणजे आमचे स्कोर कार्ड सांगतात आम्हाला 34 या आकड्यावरती. 34 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ न बाकी. पुढचा बॉल आपल्या शतकातील प्रमोद. फुल टॉस फुल टोल वसूल केला गेलाय. आडवा बॅटनं चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. हा षटकार. डीजे आपण पाहत होतात 12 बॉल 22 ची आवश्यकता होती. तीच मॅच आता एक छोट्याशा चुकीमुळे 8 चेंडू आणि 10 धावांवर येऊन बसले. 8 बॉल 10. प्रमोद गोलंदाजी मार्क वरती आले. थोडेसे मागणे ठरले. 8 चेंडू 10 ची आवश्यकता. 12 धावा त्यांनी आता 4 चेंडू मध्ये खर्च केल्या. अजून त्यांच्या शतकातील 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडू मध्ये त्यांनी जर चांगली गोलंदाजी केली किमान 1-2 धावा खर्च केल्या तर पुढील येणाऱ्या 6 चेंडू मध्ये मॅच बघायला खूप सारी मजा येईल. आपल्या शतकातील पुढचा बॉल. रोमांचक अशी मॅच. हाय व्होल्टेज सामना. पुढचा बॉल.
ओ यावेळेला बैठक खेळायचा होता, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला, मानस केला, धाडच झाला नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि आणखीन एक निर्धाव चेंडू त्याला पाहायला भेटला. डॉट बॉल आला. अशीच गोलंदाजी प्रमोदला तर या शेवटच्या बॉलवरती करावी लागेल. शेवटचा चेंडू नीट हाताळावा लागेल. नंतर उरणारा चेंडू असेल 6 आणि धाव्यांची किती गरज असेल ते आता पाहावं लागेल. शेवटचा बॉल प्रमोदच्या स्पेल मध्ये. स्ट्राईकला फलंदाज मनीष. काय बॅटिंग केले मनीषने. ओ थोडासा रनवे मध्ये अडथळा येताना पाहायला भेटलाय. शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत आपण पाहायला गेला मनीष बॅटिंग मार्क वरती 12 चेंडू 30 धावांवर नॉट आउट खेळत असताना शेवटचा बॉल. ओव्हर पिच बॉल. फटका खूप चांगला आहे आणि हाही फटका निघून गेलाय लांब लांब लांब, खूपच लांब, सीमा पार. षटकार. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. टीम अजय 11 खांब या संघाला. काय बॅटिंग केल्या बॅटर मनीषने. तब्बल 13 चेंडू पेस केले. 13 चेंडू पेस करत असताना 36 धावांची नॉट आउट अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्वालिफायची मॅच, शेवटची मॅच. शेवटच्या मॅच मध्ये 6 बॉल 4 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल बल्ले संघाचा मंगेश गोलंदाजी मार्कवरती आलेत. 6 बॉल 4 ची आवश्यकता. मंगेश आलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4 ची आवश्यकता. मी म्हणलो होतो की जिथे आपण छोटी मोठी चुकी करता क्षेत्ररक्षकामध्ये, क्षेत्ररक्षण मात्र थोडस तुम्हाला सुधारावं लागेल. जर ते क्षेत्ररक्षण थोडस सुधारलं असतं की आता मग ती हार प्राप्त झाली नसती. 6 बॉल 4 ची आवश्यकता. पहिला बॉल आपल्या षटकातील. पहिला बॉल सन्मानदायक खेळून काढाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या मध्ये काऊ कर्नर रिझममध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावलेत. 1 कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे सरसावले. स्कोर कार्डावरती धावा संख्या जाऊन पोहोचले तब्बल 48 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. 5 चेंडू 2 ची आवश्यकता. स्ट्राईक एंडला साहिल. 2 ची आवश्यकता. कशा प्रकारे मॅच जिंकणार, मोठा फटका मारणार की सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळणार. शॉर्ट पिच बॉल हाफ ट्रॅकर लॉंग लेगला खेळून काढलाय. चेंडू निघून गेलाय अगदी जमिनीला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सेमीफायनल फर्स्ट मध्ये एंट्री केली ती म्हणजे टीम अजय 11 खांब या संघानं. डीजे